मुक्कामाला बीडला त्या ठिकाणी जाणार. आजचा कार्यक्रम घाईगडबडीत झाला. मी सुरुवातीला आपल्या सर्वांचं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्यातर्फे मनापासून स्वागत करतो. एकंदरीतच एक नैसर्गिक संकट या पावसाच्यामुळं माझ्या महाराष्ट्रातल्या आपल्या मराठवाड्यातल्या काही विदर्भातल्या अशा वेगवेगळ्या भागामध्ये आलेल्या आहेत. आज कॅबिनेटमध्ये त्याच्याबद्दलच्या स्पष्ट सूचना तातडीनं पंचनामे केले गेले पाहिजे आणि पंचनामेहून प्रस्ताव मुंबईत आल्या डायरेक्ट त्या लोकांना डिग्निटीवर जी काही मदत पुन्हा उभं राहण्याच्या करता किंवा काहींची जनावरं राहून गेलेली आहेत त्यांचे कोंबडे असतील बकरे असतील अशा प्रकारचं त्यांची जीवितहानी झालेली आहे आणि काही मनुष्यहानी पण त्याच्यामध्ये झालेली आहे. पण त्याच्यामुळं त्या सगळ्याच्याकडं राज्य सरकारचं फार बारकाईनं लक्ष आहे. मी पण आज रात्री बीडचा आढावा बैठक लावलेली आहे. परंतु सतीशरावनी मला सांगितलं होतं की दादा आज आपण छत्रपती संभाजीनगरमध्ये येत आहे आणि बाय रोडवरून पुढे जाणारे की आता जाताना शिवाजीराव छोटे आपले जालन्याचे माजी आमदार त्यांचाही पक्षप्रवेशाचा कार्यक्रम दिलेला आहे. पण आपल्या मराठवाड्याचं एक महत्वाचं प्रवेशद्वार म्हणून छत्रपती संभाजीनगरची ओळख आहे. संघटनेच्या कार्यकर्त्यांना बसायला उठायला ज्या महिला असतील युवक असतील युवती असतील सर्व सेलचे प्रमुख असतील इतर पदाधिकारी असतील लोकप्रतिनिधी असतील आजी माजी सर्वांनाच मीटिंग घेण्याच्या करता नागरिकांचे प्रश्न सोडवण्याच्या करता लोकांना एक हक्काचं अशा प्रकारचं ऑफिस असणं गरजेचं असतं आणि अतिशय मोक्याच्या ठिकाणी हे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं ऑफिस आजपासून आपण उघडलेलं आहे. मी आपल्या सर्वांच्या साक्षीनं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या छत्रपती संभाजीनगर कार्यालयाचं उद्घाटन झालं असं या निमित्तानं सांगू इच्छितो. एकंदरीतच माझी आपल्याला सगळ्यांना विनंती आहे की हे सगळं काम करत असताना आपण सातत्याने सांगतोय समाजातल्या सर्व घटकाला की लोकांच्या मध्ये रुजवण्याचं काम पुढे नेण्याचं काम केलेलं आहे आणि नवीन माझ्या कार्यालयाच्या उद्घाटनाच्या निमित्तानं समस्त छत्रपती संभाजीनगरमधल्या शहरवासियांना माझ्या ग्रामीणच्याही सहकारी मित्रांना सगळ्यांना शुभेच्छा देतो. यंदा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं रौप्य महोत्सवी वर्ष आहे. मागे आपण 10 जून 1999ला शिवाजी पार्कच्या मैदानावर या पक्षाची स्थापना केलेली होती आणि त्याला बघता बघता महाराष्ट्रात फिरत असताना सांगतो काळ वेळ पुन्हा करता थांबत नसते आणि त्या प्रकारे 25 वर्ष पूर्ण झालेली आहे. आता नवीन पिढी पुढे आलेली आहे. त्यांनाही आपण सगळ्यांना मार्गदर्शन करायचं. आजच सुप्रीम कोर्टाचा निकाल आलेला आहे की जानेवारी पर्यंत नवीन स्थानिक स्वराज्य संस्थेचे सगळे पदाधिकारी हे सदस्य निवडून आले पाहिजेत आणि तिथपर्यंतच हा सगळा कार्यक्रम संपवला गेला पाहिजे. आम्हाला एका गोष्टीची जाणीव आहे. कार्यकर्ता हा ह्याच्यातून आणि गेले जवळपास पावणे 4 वर्ष आपल्या महाराष्ट्रामध्ये महानगरपालिका नगरपालिका नगरपंचायत जिल्हा परिषद तालुका पंचायतीच्या निवडणुका त्या काही ना काही कारणानिमित्त सुप्रीम कोर्टामध्ये केसेस चालू असल्यामुळं होत नव्हत्या. परंतु आता सुप्रीम कोर्टाने क्लिअर हा आदेश दिलेला आहे आणि तशा पद्धतीनं महाराष्ट्राचे निवडणूक अधिकारी ज्यांच्यावर या निवडणुका घेण्याची जबाबदारी आहे ते ज्या निवडणुका पार पाडतील त्यावेळेस आपला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वेगवेगळ्या घटकाला प्रतिनिधित्व देण्याचं काम आपण सगळेजण मिळून करू. त्याच्यामध्ये माझंही फार बारकाईनं लक्ष राहील. अतिशय समाजामध्ये चांगला ज्यांचं नाव आहे ज्यांची चांगली प्रतिमा आहे ज्यांची जनमानसामध्ये सर्व जाती धर्माच्या लोकांना बरोबर घेऊन जाण्याची आजपर्यंतची त्यांची खासियत आहे अशांना आपण उद्याच्या काळामध्ये या निवडणुकीच्या निमित्तानं प्रतिनिधित्व देणार आहे. त्याच्यामध्ये जातीचा पातीचा नात्याचा गोट्याचा विचार
केला जाणार नाही, तर त्याच्यामध्ये मेरिटचा विचार केला जाईल, त्याबद्दलची पण खात्री मी आपल्या सगळ्यांना देतो. मगाशी येताना एअरपोर्टला पत्रकार मित्रांशी बोलता आलं नाही. ते म्हणत होते की याच्या संदर्भामध्ये बोला, पूर्वीच्या परिस्थितीच्या संदर्भात. वास्तविक त्याच्याबद्दल मी पुढच्या मेळाव्याच्या मध्ये मला जे काही बोलायचं ते बोलीन, पण आता एवढंच सांगतो, आजच्याच कॅबिनेटमध्ये राज्याचे मुख्यमंत्री, दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाने त्याबद्दलच्या क्लिअर सूचना सगळ्या जिल्हाधिकाऱ्यांना, सगळ्या वेगवेगळ्या विभागाला, ज्याचा अशा प्रकारचं नैसर्गिक संकट आल्यानंतर ज्या डिपार्टमेंटच्या वरती जबाबदारी असती त्या सर्वांना तशा प्रकारच्या सक्त सूचना दिलेल्या आहेत. आणि पालकमंत्र्यांना पण सांगितलेले की प्रत्येकाने या 2 दिवसात आपापल्या जिल्ह्यांचा आढावा घ्या आणि त्याच्यातून अजून काही त्याच्यात मदत केली गेली पाहिजे त्याबद्दलचा अहवाल द्या. आणि पंचनामे पण ताबडतोब त्या ठिकाणी सुरू करा. एक तर चांगली पिकं आली होती, परंतु पावसामुळे काही ठिकाणी जमिनी वाहून गेल्या, करडून गेल्या, पिकाचं नुकसान झालेलं आहे आणि त्याचा खूप मोठा फटका माझ्या शेतकऱ्यांना बसतोय. त्याच्यातनं पुन्हा माझा शेतकरी उभा राहायला पाहिजे. संपूर्ण महायुतीचं सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी आहे, त्याबद्दलची खात्री मी आपल्या सगळ्यांना देतो. आणि एकंदरीतच अनेक निवेदनं मला तिथपासून इथपर्यंत आलेली आहे. त्या निवेदनाचा ज्यांच्याकडं त्याचा पाठपुरावा करण्याची गरज आहे, ज्यांना आदेश देण्याची गरज आहे, तशा प्रकारचे आदेश माझ्याकडनं आणि माझ्या सहकाऱ्यांच्याकडनं दिले जातील याबद्दलची ग्वाही आपल्याला देतो. एक चांगल्या प्रकारचे जागा ही या कार्यालयाच्या निमित्तानं उपलब्ध करून दिली, त्याबद्दल आमचे डॉक्टर गफार कादरी साहेबांचं आणि सगळ्याच त्यांच्या सहकारी मित्रांना मी